लोकसभा आणि विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर सर्वच राजकीय पक्षांनी आपलं लक्ष आगामी विधानसभा निवडणुकीकडे वळवलं आहे. अंदाजित 3 महिन्यांनी या विधानसभा निवडणूक होण्याची शक्यता आहे. परिणामी 3 महिन्यांचा कालावधी शिल्लक राहिल्याने प्रत्येक पक्षाच्या प्रमुखांनी राज्यातील विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. शिवाय युती आघाडीतील कोणता पक्ष किती जागा लढणार यावरही चर्चा सुरू झाल्या. त्यानुसार मवियातील ठाकरे गट आणि महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस किती जागा लढणार याबाबत संभाव्य माहिती समोर आली आहे. तर पाहूया ठाकरेंची शिवसेना आणि अजितदादांची राष्ट्रवादी यंदाच्या विधानसभा निवडणुकीत किती जागा लढू शकते. नमस्कार, मी वैभव पाटील, माय महानगरमध्ये आपलं स्वागत. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आगामी विधानसभा निवडणूक राज्यातील महाविकास आघाडीसह सत्ताधारी महायुतीसाठी महत्त्वाची आहे. लोकसभेत महायुतीला पराभवाचा सामना करावा लागला तर महाविकास आघाडीने नरेटिव्ह सेट करत विजय मिळवला असा आरोप महायुतीने केला होता. पण आता लढाई आरोपांच्या पुढे गेली आहे, कारण आघाडी युतीतील प्रत्येक पक्ष विधानसभा मतदारसंघनिहाय आपली ताकद पाहून निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहे. त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेस 288 मतदारसंघांपैकी 80 जागा लढण्याची शक्यता आहे, तर ठाकरेंची शिवसेना मुंबईवर लक्ष केंद्रित करत असून मुंबईतील 36 मतदारसंघांपैकी किमान 25 जागा लढवण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळते. आता सविस्तर पाहूयात अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या 80 जागा लढण्यामागचं गणित. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि कॅबिनेट मंत्री धर्मराव बाबा अत्राम यांनी महायुतीतील जागा वाटप आणि त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याबद्दल मोठा खुलासा केला. महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेस 80 जागांवर निवडणूक लढवेल. 100% निवडून येणाऱ्या त्या 80 जागा निवडण्यासाठी पक्षानं राज्यभर सर्वेक्षण सुरू केलं असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. आमचं टार्गेट 80 जागा लढवण्याचं असून त्यावर 100% निकाल मिळवण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. शिवाय विदर्भात पक्षाचा 20 जागा लढवण्याचा विचार आहे. विदर्भातील 6 जागांवर आधीच आमचे आमदार आहेत. उर्वरित 14 कोणत्या असाव्यात आणि त्या जागांवर कोणाला उभं करायचं याचा विचार सुरू केला आहे. मात्र प्रत्येक जिल्ह्यात किमान 1 जागा तरी लढवण्याचा आमचा प्रयत्न राहील, असं मंत्री धर्मराव बाबा अत्राम म्हणाले. तसंच राज्यात कुठे कुठे जागा निवडून येऊ शकते त्या संदर्भात सर्वेक्षण आणि पक्षांतर्गत विचारविनिमय सुरू केल्याचं सुद्धा त्यांनी स्पष्ट केलं आहे. यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेची विधानसभेसाठी कशी तयारी सुरू आहे हे पाहूयात. राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघांपैकी मुंबईतील विधानसभा मतदारसंघांवर ठाकरेंची शिवसेना लक्ष करत असल्याचं समजतंय. लोकसभेप्रमाणे विधानसभेत सुद्धा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जाणाऱ्या मुंबईतील बहुतांश विधानसभा मतदारसंघ आपल्याकडे ठेवण्यासाठी ठाकरे गट आग्रही राहणार असल्याची माहिती मिळते. त्यानुसार मुंबईतील 36 पैकी 25 जागांवर ठाकरेंची शिवसेना विधानसभा निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. यामध्ये शिवडी, भायखळा, वरळी, माहीम, चेंबूर, भांडूप पश्चिम, विक्रोळी, मागाठाणे, जोगेश्वरी पूर्व, दिंडोशी, अंधेरी पूर्व, कुर्ला, कलिना, दहिसर, गोरेगाव, वर्सोवा, वांद्रे पूर्व, विलेपार्ले, कुलाबा, वडाळा, चांदिवली, बोरिवली, मलबार हिल, अणुशक्ती नगर, मानपूर, शिवाजीनगर या जागांचा समावेश आहे. असं असलं तरी युती आघाडीतील पक्षांना जागा वाटपादरम्यान किती जागा मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान अशाच प्रकारचे राजकीय व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही मायमहानगर.com लॉग इन करा. आमचं फेसबुक पेज, इंस्टाग्राम पेज, ट्विटर पेज लाईक करा. माय महानगर लाईव्ह या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.